मला कधीही अटक होऊ शकते, एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे यांचं वक्तव्य. अटक केली तर जेलमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा सरकारला इशारा. 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मुंबईमध्ये धडकणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. सगळ्यात वाया गेलेले मंत्री म्हणजे भुजबळ. जालन्यामधील सभेमधून मनोज जरांगे यांचा जोरदार हल्लाबोल. ओबीसी मधूनच आरक्षण घेणार, जरांगेंचा पुनरुच्चार. मागासवर्ग आयोगाचे सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी दिला राजीनामा. आयोगाचं काम नीट चालत नसल्यानं राजीनामा दिल्याची माहिती. अजित पवारांनी भुजबळांना पाठबळ दिल्यानं मनोज जरांगे नाराज. अजित पवारांनी आपल्या सहकार्याची बाजू घेऊ नये, नाहीतर त्यांना देखील ऊस तोडायला जावं लागेल, जरांगेंची प्रतिक्रिया. शरद पवार आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यांना पवार काय उत्तर देणार या संदर्भात उत्सुकता. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अजित पवार यांचा जुना व्हिडिओ ट्विट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवा पक्ष काढण्याचा सल्ला देतानाचा अजित पवार यांचा व्हिडिओ. आव्हाड यांच्याकडून ट्विट. तर नवीन पक्ष काढून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं, आव्हाडांचा अजित पवारांवरती हल्लाबोल. बापाची चप्पल घातली म्हणजे बाप होत नाही, त्यासाठी अक्कल लागते. अजित पवारांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर. पवारांनी कधीच जातीयवादी शक्तींशी युती केली नाही, ते झुकायला तयार नव्हते, तुम्ही विकायला तयार होतात. अजित पवार यांच्यावरती आव्हाडांचा हल्लाबोल. बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड लोकसभा निवडणूक लढवणार. अजित पवार यांनी केलं स्पष्ट. तसंच ठाकरे गटातील काही जागा लढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांची माहिती. 5 राज्याच्या निवडणुकांनंतर जागा वाटपावरती सविस्तर चर्चा होईल, अजित पवार यांचं वक्तव्य. लोकशाहीमध्ये सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार, जनता ठरवेल कोण जिंकणार, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. तर देवगिरीमधल्या बैठकीला मला बोलावलं नव्हतं, बैठक मी गेट क्रॅश केली, सुळेंची माहिती. युतीमध्ये जे आदेश देतील त्या जागा आम्हाला लढवाव्या लागणार. बारामतीच्या लोकसभा निवडणुकांवरून हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. बारामती लोकसभा मतदारसंघामधून अजित पवार जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू, अजित पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांची प्रतिक्रिया. गेली अनेक वर्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्यामुळे लोकांचा शरद पवार यांच्यावरती विश्वास. त्यामुळे लोक सुप्रिया सुळे यांना भरघोस मतानं निवडून देतील, शरद पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष संदीप गुजर यांनी केला व्यक्त विश्वास. 2019 मध्ये प्रकाश सोळंके यांना मंत्रिपद हवं होतं, ते नाराज होते, राजीनाम्याच्या तयारीत होते. अजित पवार यांचा गौप्यस्फोट. जयंत पाटील यांनी त्यांना अध्यक्षपदाचं आश्वासन दिलं, मात्र त्यानंतर जयंत पाटील पुढे ढकलत राहिले, अजित पवार यांचं वक्तव्य. जयंत पाटलांच्या एका सहीवरती मी कार्याध्यक्ष होऊ शकत होतो, मात्र घरी बोलवायचं, गोड गोड बोलायचं, जयंत पाटील असं वागत होते. प्रकाश सोळंके यांचा जयंत पाटलांवरती आरोप. आमदार प्रकाश सोळंके यांना कार्याध्यक्षपदाचं आश्वासन अजित पवारांनी दिलं, त्यामध्ये आपला काही रोल नव्हता. जयंत पाटील यांचं उत्तर. सोळंकेंवरील अन्याय दूर करण्याची संधी अजित पवारांना आता होती, जयंत पाटील यांचा टोला. मंत्रिपद नसेल तर मी तुमच्यासोबत नाही असं अनिल देशमुख म्हणाले, अजित पवार यांचा गौप्यस्फोट. भाजपसोबतच्या बैठकीमध्ये देशमुख सहभागी झाल्याचाही दावा. अनिल देशमुखांकडून अजित पवार यांच्या दाव्याचं खंडन. अजितदादा मला कुठलंही खातं देण्यास तयार होते, मात्र मी गेलो नाही, अनिल देशमुख यांचा प्रतिदावा. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये सुनावणी. आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी पूर्ण होणार, तर शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय सचिव विजय जोशी यांची सुद्धा उलट तपासणी केली जाणार. आमदार अपात्रता सुनावणीची मुदत 26 डिसेंबरपर्यंत नेण्यास नकार. ठरलेल्या वेळेतच सुनावणी पार पडू द्या, अध्यक्षांच्या सूचना. लोकसभेच्या 13 जागा शिंदे गट लढवणार. शिंदे गटाच्या हेमंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण. तर एकनाथ शिंदे यांची अमित शहांसोबत तशी चर्चा झाल्याचा हेमंत पाटलांचा दावा.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक. संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळामध्ये बैठक. या बैठकीला महाविकास आघाडीमधील महत्त्वाचे नेते उपस्थित. मुख्यमंत्री शिंदे जेवढं बोलतील तेवढं जास्त स्वतःचं हसू करून घेतील. शिंदेंचा स्वभाव जास्त बोलणारा नाही, मात्र अलीकडे त्यांना मिळालेली स्क्रिप्ट ते वाचतात. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. राजकारणामध्ये सगळे असुर नसतात, काही सुरेलही माणसं असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गडकरी आणि फडणवीसांच्या गाण्याचं कौतुक. तर गडकरींमुळे राजकीय प्रदूषण कमी होत असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांची जामिनावरती सुटका. यावेळी कुटुंबानं ओवाळत दत्ता दळवी यांचं केलं स्वागत. मनसेच्या आंदोलनानंतर नाशिक महानगरपालिकेला जाग. दुकानांवरील पाट्या तात्काळ मराठी अक्षरांमध्ये लावा, अन्यथा प्रति कामगार 2000 रुपये दंड आकारला जाणार. नाशिक महानगरपालिका आयुक्त अशोक करंजगाळकर यांचं व्यावसायिकांना आदेश. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे आज आणि उद्या वडापाव महोत्सवाचं आयोजन. राज ठाकरे यांच्या हस्ते आज संध्याकाळी महोत्सवाचं उद्घाटन होणार. कोविड काळातील सर्व गैरव्यवहारांमध्ये बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहर यांचाही सहभाग. किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप. कोविड कालावधीमध्ये मुंबईमध्ये कथितरित्या झालेल्या ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणामध्ये ईडीनं ECIR नोंदवला. दररोज काहीही वक्तव्य करणं हा राऊतांचा जन्मसिद्ध अधिकार. राऊतांनी चुकीचं वक्तव्य केलं तर न्यायालयात दाद मागूच. दादा भुसे यांचा खासदार संजय राऊत यांच्यावरती निशाणा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2 कातळशिल्प राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित. बारसू गावातील एका कातळशिल्पाचाही समावेश. गेल्या 4 दिवसांपासून संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्तांचं ग्रामस्थांसह आमरण उपोषण सुरू. सरकारनं उपोषणाकडे डोकावूनही पाहिलं नसल्यानं आज देहू बंदची हाक. पोलीस आयुक्तालयाला देवस्थानाची जागा देण्यास देहूकरांचा विरोध. स्वाभिमानीचं राजाराम साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित. कारखानदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढणार. उपविभागीय अधिकारी श्रीनिवासन यांची घोषणा. हिवाळ्यामध्ये थंडीचा जोर कमी राहणार. भारतीय हवामान विभागाचं भाकीत. हिवाळ्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार. राज्यामध्ये ऐन हिवाळ्यामध्ये पावसाचा जोर असल्यामुळे वातावरणातील कमालीचा बदल. थंडी, धुकं आणि अंधारलेलं आकाश अशा संध्याकाळचं ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. बारामती परिसरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. अवकाळीमुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावमध्ये ज्वारी, कापूस, तूर आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान. तोडणीला आलेल्या फळबागांचे फळही गळून पडले. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात साचलं पाणी. काढणीला आलेल्या कापसाचंही नुकसान. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर. हजारो हेक्टर क्षेत्रावरील केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तोरखेडा परिसरामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोहीची घटना. खराब झालेला कांदा दाखवत अंगावरती ओतून घेतलं पेट्रोल. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसतंय. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप. तर सरकारनं ओलिताखालील जमिनीला 50,000 रुपये आणि जिरायत जमिनीसाठी 25,000 रुपयांची तात्काळ मदत करावी, पटोलेंची मागणी. नाशिकच्या दिंडोरीमध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चाचं आयोजन. यावेळी जयंत पाटलांनी चालवला ट्रॅक्टर. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे ही आमची पहिली मागणी. दिंडोरीमधील मोर्चानंतर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणत मगरीचे अश्रू ढाळत मोर्चा काढता आणि स्वतःवरच वेळ आली तर हात आखडता घेता हा काय प्रकार? राजू शेट्टी यांची जयंत पाटलांवरती बोचरी टीका. नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरती प्रादुर्भाव वाढल्यामुळे तूर डाळीच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. शेतकरी अडचणीत. राज्य सरकारकडून धान खरेदीसाठी नोंदणी करण्याच्या मुदतीमध्ये वाढ. पूर्व विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी सरकारकडे केली. राज्य सरकारकडून बांबू लागवडीची योजना राज्यामध्ये लागू. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला प्रति हेक्टर 7 लाख रुपये अनुदान दिलं जातं. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती. वर्ध्यामध्ये शालेय पोषण आहारातील धान्याचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड. 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सेवाग्राम पोलिसांची कारवाई. अखेर गोंदिया ते तिरुपती विमानसेवा सुरू. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दाखवला हिरवा झेंडा. धुळ्यातील हिंद्रेपाडा पळासनेर इथे बनावट ऑइल तयार करणाऱ्या कारखान्यावरती पोलिसांनी धडक कारवाई केली. तब्बल 53,25,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 जण पोलिसांच्या ताब्यात. लाच मागितल्या प्रकरणामध्ये सोलापूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकावरती लाचलुचपत विभागाची कारवाई. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीवरती प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याची मागितली होती 2 लाखांची लाच. माणगाव तालुक्यामध्ये गोरेगाव रेल्वे ब्रिजवरती आईसह 2 मुलींची आत्महत्या. कारण अद्यापही अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. तमिळनाडूमध्ये 20 लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक. तमिळनाडू पोलिसांची कारवाई. केंद्र सरकारला देशासाठी समान नागरी संहिता लागू करण्याचे निर्देश देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. कायदा आयोगानं या प्रकरणाची आधीच दखल घेतली आहे. न्यायालयाचं स्पष्टीकरण. नोव्हेंबर महिन्यामध्ये 1,68,000 कोटी रुपयांच्या जीएसटीचं संकलन. नोव्हेंबर 2022च्या तुलनेमध्ये जीएसटी संकलनामध्ये 15% वाढ. गो फर्स्ट या विमान कंपनीचे सीईओ कौशिक खोना यांचा राजीनामा. गो फर्स्टच्या विमानांची सर्व उड्डाणं निलंबित केल्यानंतर आणि कंपनीच्या विरोधामध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर जवळपास 7 महिन्यांनी कौशिक खोना यांनी आपल्या पदाचा दिला राजीनामा. अदानी समूह 10 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांवरती 7 लाख कोटी रुपये खर्च करणार. एअरपोर्ट आणि अन्य पायाभूत सुविधांवरती 7 लाख कोटींचा निधी खर्च करणार असल्याची माहिती. भोपाळमधल्या सत्यघटनेवरती आधारित असलेल्या द रेल्वे मेन या सिरीजचा जगभरामध्ये डंका. 36 देशांमध्ये सिरीज ट्रेंडिंगवर. गौतमी पाटील हिचा पहिला चित्रपट घुंगरू 15 डिसेंबरला 100 स्क्रीनवरती होणार रिलीज. पंढरपूरमध्ये चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या खाशाबा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात. ख्यातनाम पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावरती हा चित्रपट असणार आहे. 4थ्या T20 सामन्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती 20 धावांनी विजय. टीम इंडियानं मालिकेमध्ये 3-1 आघाडी घेत मालिका जिंकली. मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली. मिझोरममध्ये निवडणुकीचा निकाल 3 ऐवजी 4 डिसेंबरला लागणार असल्याची निवडणूक आयोगाची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.